नमस्कार, विनय कोठावदे व्लॉग्समध्ये पुन्हा एकदा आपले स्वागत आहे। आता वाजलेले आहेत सकाळचे शार्प 7 आणि बरेचसे ढोकळ्यांचे मी अशा कार्ड्स पाहिलेले आहे। त्या नॉर्मली संध्याकाळी चालू होतात आणि सकाळी ढोकळा खूप कमी ठिकाणी मिळतो नाशिकमध्ये तरी। पण हे जे काका आहे मी बरेच दिवसापासून ऑब्झर्व करतो यांना। एक साधारण 6:30 पावणे 7ला यांची गाडी इथे असते म्हणजे असते। फुलबाजारात जो आहे नाशिकचा पंचवटी ह्या साईडला येतो, तिथून जर तुम्ही आलात तर इथे काका तुम्हाला नेहमी हमखास इथे दिसतात। आणि नॉर्मली आपल्या इकडे अजून एक चॅनल आहे कृषी मित्र विनय कोठावदे नावाने, त्यासाठी आपण फुलांचे मार्केटचे रेट्स जे आहेत ते आपण नेहमी अपडेट देत असतो आणि कृषी रिलेटेड माहिती त्याच्यावर टाकत असतो। सो मी त्या निमित्ताने इथे सकाळी 5-5:30ला नेहमी शूटिंगला येत असतो, कारण की फुलबाजार हा नेहमी 5 ते सकाळी 4-4:30लाच भरून जातो। सो नेहमी मला हे काका दिसतात जेव्हा मी शूटिंग करून येतो आणि मी इथल्या 2-3 वेळेस नाश्ता केलेला आहे, अप्रतिम आहे। त्यामुळे आपला जो व्लॉग्स जे आहे ब्लॉगिंग चॅनल आहे फूड रिलेटेड त्याच्यासाठी हे 100% मला करायचंच होतं आणि आज तो योग आलेला आहे। जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल माझं कृषी मित्र विनय कोठावदे नावाने जे चॅनल आहे त्याची मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टाकतोय, ते तुम्ही नक्की सबस्क्राईब करा। ते देखील चांगलं चॅनल आहे आणि त्याला जसं तुम्ही या चॅनलला प्रतिसाद देतात त्या चॅनलला देखील प्रतिसाद द्या, ही मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला विनंती करू। आता आपण बोलूया काकांशी, गप्पा मारूया काय। काका नमस्कार। नमस्कार। आपका नाम? मेरा नाम किशन। कहाँ से हो आप? मैं नासिक से ही हूँ। अच्छा, प्रॉपर नासिक। मराठी आता है आपको? हाँ। बोलू शकता तुम्ही प्रॉपर? हाँ बोल सकता थोड़ी फार। क्या बात है। सरनेम क्या है आपका? शर्मा। शर्मा साहब हे आहेत शर्मा दादा, मराठी पण छान बोलतात। आणि इकडे बघू शकतो आपण ही त्यांची प्लेट आहे। हे किती रुपयाला दिला तुम्ही? 20 रुपये। अच्छा, 20 रुपयाला। आणि त्याच्यात काय काय देता तुम्ही? चटणी, मिरची, सेव। आणि तुम्ही बरेचसे दुकान इथे ढोकळेवाले पाहिले ते उशिरा येतात, तुम्ही किती वाजता येता इथे? मैं 6 वाजता 6 वाजता 6 वाजता स्पॉटला येऊन जाता? हाँ। अरे बापरे, उठतात कितीला? 4ला। आणि 4ला तुम्ही उठून हे तयार करतात आणि इकडे येतात? हाँ। क्या बात आहे। दादा तुम्ही नेहमी येता इथे? हो, 2 वर्षापासून दिली इथं आम्ही। हो, 2 वर्षापासून। हो का? हो। कसं वाटतं इथला तुम्हाला ढोकळा? 1 नंबर कंबर यांचा। हा ना? हो। आणि एवढ्या सकाळी खमंग कुठे मिळतं का नाशिकला? तेच नाही, यांच्यापाशीच भेटतं फक्त। क्या बात आहे। 2 वर्षापासून काका दादा येत आहेत। आणि तुम्ही किती दिवसापासून इथे गाडी लावतात? मला 32 वर्ष आले। बापरे, 32 वर्षापासून हे ढोकळा जे आहे तिथे विकतायत। एक आता मला राहत नाही, आपण आता त्यांच्याकडून त्यांना रिक्वेस्ट करतो मी की एक ढोकळ्याची प्लेट बनवा आपल्यासाठी आणि बघूया आपण काय काय बनवतात ते त्याच्यासाठी। यस, एक प्लेट बनवा इकडे। किती येतो? 20 रुपयात? 100 ग्राम। अच्छा, आणि पावशर? 50 रुपये। ओके, आणि 200 रुपये किलो? 200 रुपये। याच्याबरोबर काय येतं अजून बघूया। ये सेव है, ये चटनी है गाजरची। गाजरची चटणी? हाँ, मिरची। ओके, ही आहे 20 रुपयात प्लेट। सो आपण आता टेस्ट करणार आहोत कशी लागते, बघूया। मी तर बऱ्याच वेळेस खाल्लेलं आहे, आज पुन्हा एकदा टेस्ट करून दाखवतो तुम्हाला। हा ढोकळा बघाल ना तुम्ही, बघा किती स्मूथ आहे, खास म्हणजे स्पंजचा फील येतो हा खाऊन। आणि त्याच्याबरोबरची जी चटणी आहे ती देखील अप्रतिम आहे। तुम्हाला जर सकाळी नाश्ता करायचा असेल 6:30च्या दरम्यान ढोकळा खायची इच्छा असेल, परफेक्ट जागा आहे। फुलबाजारच्या इथून तुम्ही आला इकडे पंचवटी साईडला गेलात, त्या साईडलाच एक काकांची जी आहे ती तुम्हाला काट लागलेली दिसेल। सकाळी 6:30 वाजता काका इथे असतात आणि एक साधारण 9, 9:30, 10पर्यंत त्यांचा माल जो आहे तो संपून जातो, बघू शकतो आपण। आता साधारण 7, 7:15पर्यंत देखील त्यांचा किती माल संपलेला आहे। सो तुम्ही जर लवकर आलात तर तुम्हाला मिळेल, नाही तर मग तुम्हाला निराश होऊन इथून जावं लागेल। सो अप्रतिम ढोकळा आहे। आता मी या ढोकळ्यावर ताव मारतो आणि आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल त्या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन जरूर प्रेस करा, जेणेकरून मी जे नवीन स्पॉट दाखवत असतो त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील। आणि इथे या, आवर्जून या। आणि शर्मा साहेब तुमचं वय काय आता? माझा वय 60 आहे। 60+ असलेले हे गृहस्थ या, त्यांना सपोर्ट करा। आणि सपोर्ट म्हणजे तुम्ही इथे येऊन तृप्त व्हाल याची मी गॅरंटी देतो। अप्रतिम ढोकळा आहे
आता मी हा ढोकळा एन्जॉय करतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद.